नमस्कार मित्रांनो, मी राजू बेंद्रे. मित्रांनो, आज मंत्रिमंडळ बैठकी पार पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळ बैठकी घेण्यात आली होती. ह्या बैठकीत 14 शासन निर्णय घेण्यात आलेले आहे आणि ही 14 शासन निर्णय नेमकी कोणासाठी लागू असणार आहेत, की शेतकऱ्यांसाठी का नागरिकांसाठी, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे 14 शासन निर्णय जाणून घेणार आहोत. त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून ठेवा, कारण असे सरकारी योजनांचे अपडेट्स आणि असे सरकारची माहिती आणि हवामान अंदाजचे इतर ऑनलाईन फॉर्म भरण्याची माहिती सविस्तर आपल्या चॅनलवर तुम्हाला दररोज भेटत राहतील. आणि त्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करा. आणि तर चला मित्रांनो, व्हिडिओला वेळ न घालवता सुरू करूया. मित्रांनो, मंत्रिमंडळ महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी ही 14 मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आली आहे. तर पहिली निर्णय आहे पुणे छत्रपती संभाजीनगर सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करणार आहेत. ही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक निर्णय घेण्यात आला आहे. आणि दुसरी, अमरावती जिल्ह्यात नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा देणार, ही एक महत्त्वाची मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि तसेच शेगाव तालुक्यातील सरकारी सूतगिरणीचं अर्थसहाय्य देण्यात येणार आहे, ही सुद्धा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय ह्या संदर्भातला घेण्यात आला आहे. बिरस मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकषात सुधारणा, विहीर शेततळे वीज जोडणीसाठी भरीव अनुदान देणार, ही मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच्यानंतर अंगणवाडी सेविकांसाठी एक अंगणवाडी केंद्रात सौर ऊर्जा संच देणार, 36,000पेक्षा जास्त केंद्र प्रकाशमान होणार, ही सुद्धा मंत्रिमंडळामध्ये अंगणवाडी केंद्रासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच्यानंतर औद्योगिक कामगार न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते देण्याकरिता एक न्यायालयातील अधिकाऱ्यांसाठी एक मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे. त्याच्यानंतर थकबाकी देणाऱ्या कुक्कुटपालन संस्थांना दंडनीय व्याजाची रक्कम माफ होणार, ही मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कुक्कुटपालन संस्थांसाठी एक महत्त्वाचा निर्णय असा घेण्यात आलेला आहे मित्रांनो. त्याच्यानंतर धारूर तालुक्यातील सुकाळी गावाच्या विशेष भाग म्हणून पुनर्वसन करणार, ह्या धारूर तालुक्यातील सुकाळी गावासाठी एक महत्त्वाचा निर्णय आज घेण्यात आला. कोटल आवरी तेथे वरिष्ठ दिवाणी न्यायालय, पैठण गंगापूर तेथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय, हे एक निर्णय घेण्यात आला आहे. हिंगोली स्वातंत्र्य न्यायिक जिल्हा असणार, ह्याचा एक हा मंत्रिमंडळ निर्णयामध्ये घेण्यात आला आहे. आणि त्याच्यानंतर लाडकी बहिणींसाठी एक मंत्रिमंडळामध्ये महत्त्वाचा निर्णय आला आहे, म्हणजे लाडकी बहिणी योजनेमुळे अन्य कोणतेही योजना बंद होणार नाहीत, ही सर्व नागरिकांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेमुळे कोणत्याही इतर योजनेमध्ये परिणाम होणार नाही, ती योजना बंद राहणार नाहीत, तशी पुढे तर चालू असणार आहेत. त्याच्यानंतर शेतकरी कुटुंबांना मदत बंदी नाही, राज्यात 121% पेरण्या पूर्ण, तर शेतकरी कुटुंबांना मदत मिळतच राहणार आहे, ही मदत बंद होणार नाही, ही सुद्धा शासनाने मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आज निर्णय घेतलेला आहे या संदर्भातला. त्याच्यानंतर राज्यातील मोठी धरणे 2018 नंतर प्रथमच 100% भरली. त्याच्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सुमारे 1,60,00,000 भगिनींना 4,787 कोटीचा वाटप आता झालेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात सुद्धा आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 2 निर्णय घेण्यात आलेला आहे. ह्यामध्ये शेतकऱ्यांसाठी सुद्धा निर्णय लागू असणार आहेत आणि नागरिकांसाठी सुद्धा आहे. काही पदाधिकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा या निर्णयामध्ये घेण्यात आलं आहे. 14 निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पार पडली आणि हे सर्वांना आता ह्याच्यापुढे लागू होणार आहेत. ही अशी महत्त्वाची मंत्रिमंडळ निर्णय आज घेण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आज ही मंत्रिमंडळ पार पडली.
आणि आपला व्हिडिओ हा इतर मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फ्रीमध्ये चॅनल सबस्क्राईब करण्याचं आहे, कारण अशीच पुढे दररोज माहिती येत राहतील. परत नवीन अपडेट्स व्हिडिओसह परत भेटूया. इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.